हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल, की आज आपण कशाबद्दल व्हिडिओ पाहणार आहोत. तर बघा, कोरफडीचे आपल्या चेहऱ्यासाठी तसेच शरीरासाठी किंवा हेअरसाठी प्रचंड प्रमाणात फायदे आहेत. तुम्ही जर ते YouTubeला सर्च करून पाहिलात तर ते तुम्हाला समजेल. तर आज आपण कोरफडीच्या गर असतो, जे कोरफडीचं जेल असतं, त्यापासून घरच्या घरी अगदी पार्लरसारखा फेशियल कसं करायचं हे पाहणार आहोत. अगदी पार्लरसारखाच ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती या फेशियलमुळे येणार आहे. तर यामध्ये आपण एक 4 ते 5 आपल्याला स्टेप्स जे आहेत ते फॉलो कराव्या लागणार आहेत. तर आपल्याला यात पहिल्यांदा जे करायचं आहे ते आपल्या स्किनचं क्लिन्झिंग करायचं आहे. त्यानंतर स्क्रबिंग करायचं आहे. नंतर थोडी स्टीम घ्यायची आहे. नंतर आपल्याला फेस मसाज क्रीम अप्लाय करायची आहे चेहऱ्यावरती आणि लास्टला आपल्याला फेस पॅक अप्लाय करायचा आहे. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या जे मी काय-काय यूज केलेलं आहे, काय-काय साहित्य वापरलेलं आहे, ते दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही एकदम लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्टार्टिंगला आपण काय करूया, आपलं क्लिन्झिंग, स्क्रबिंग, स्किन मसाजर क्रीम आणि लास्टला हेअर पॅक हे जे आहे ते आपण स्टार्टिंगला आपण हे बनवून घेऊया. तर बघा, क्लिन्झिंगसाठी मी काय काय केलेलं आहे, तर 1 चमचा इथं दूध घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी कोरफडीचं गर म्हणजे ॲलोवेराचं जेल घातलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा घालणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लास्टला एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल करायची आहे. तर चारही मी आपल्याला हे लागणार आहे, क्लिन्झिंग किंवा स्क्रबिंग किंवा क्रीम किंवा पॅक हे सगळं मी आधी स्टार्टिंगला बनवून घेणार आहे. तर बघा, हे अशा पद्धतीनं तुम्ही देखील हे 4 बाउल करून घ्या स्टार्टिंगला. तर तुम्ही बघू शकता आपलं क्लिन्झिंग मिल्क जे आहे ते अगदी छान असं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं जे बाउल बनवायचं आहे ते आहे स्क्रबिंगचा. तर त्यासाठी मी इथं 1 चमचा काय घेतलेला आहे, कॉफी पावडर घेतलेली आहे. त्यानंतर मी त्यात 1 चमचा तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि लास्टला मी यात ॲलोवेरा जेल ॲड केलेलं आहे. आता हे देखील आपल्याला मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदा नक्की तुम्ही करून पहा फेशियल घरच्या घरी. अगदी पार्लरसारखा ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती येणार आहे. तुम्ही परत पार्लरला देखील जाणार नाही. तर बघा, तिसऱ्यांदा आपल्याला स्किन मसाजर क्रीम करून घ्यायची आहे. स्किनला मसाज देण्यासाठी ही क्रीम बनवायची आहे. त्यासाठी मी इथं मोठा चमचा घेतलेला आहे. तर त्यातील अर्धा चमचा मी इथं ग्लिसरीन घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर त्याच चमच्यानं मी इथं 1 चमचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. आणि आपल्याला लास्टला यात जी ॲड करायची आहे गोष्ट ती म्हणजे ऑलिव्ह ऑइल करायचं आहे. जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल अवेलेबल नसेल तर तुम्ही इथं बदाम तेल देखील ॲड करू शकता. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे क्रीम फॉर्ममध्ये येत नाही. तुम्ही बघू शकताय, एकसारखं मिक्स केल्यानंतर हे मस्त असं छान असं क्रीम फॉर्ममध्ये आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे झालं आपलं फेस मसाज क्रीम. आणि लास्टला आपल्याला बनवायचं आहे फेस पॅक. तर त्यासाठी मी इथं बघा 1 चमचा चंदन पावडर घेतलेले आहे. तुम्हाला हे सगळे साहित्य आयुर्वेदिक दुकानात भेटून जाईल. तर चंदन पावडर 1 चमचा घेतलेली आहे. त्यानंतर मी 1 चमचा मुलतानी माती घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला यात थोडीशी हळद मिक्स करायची आहे. तुमच्याकडे जर आंबे हळद असेल तर ती देखील तुम्ही ॲड करू शकता. नसेल तर तुम्ही घरातीलच थोडीशी चिमूटभर हळद इथं यूज करा. आणि त्यानंतर लास्टला आपल्याला ॲड करायचा आहे कोरफडीचा गर म्हणजेच ॲलोवेरा जेल. तुम्हाला जर हे कोरफडीचा गर फ्रेश भेटला, म्हणजेच आपण घरात जे रोप लावतो त्याचा जर फ्रेश भेटला तर अतिउत्तम. नसेल तर तुम्ही मार्केटमधील देखील यूज करू शकता. आणि आता हे यामध्ये आपल्याला लास्टला ॲड करायचं आहे ते म्हणजे रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी. तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे पॅक जे आहे ते गुलाब पाण्यामध्ये भिजवून घ्या. कन्सिस्टन्सी याची जास्त घट्ट पण नका ठेवू आणि जास्त पातळ पण नका करू. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित हे जे आहे ते मिक्स करून घ्या. मी थोडंसं रोज वॉटर ॲड केलेलं आहे. आणखीन थोडंसं मला हे मिश्रण जे आहे ते थोडं घट्ट वाटत होतं म्हणून. तर आता आपलं फेस पॅक देखील तयार झालेलं आहे.
तर अशा पद्धतीनं आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे किंवा आपण जे जे बाऊल यूज करणार आहोत इथं, तर हे बनवून घ्या आधी स्टार्टिंगला. तर यातील पहिली जी स्टेप्स आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, क्लिन्झिंग. तर क्लिन्झिंगसाठी आपण बनवलेला जो बाऊल आहे त्याने मी छान असा चेहरा जो आहे तो क्लीन करून घेणार आहे. इथं थोडा आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे, म्हणजे ही प्रोसेस थोडी जास्त करायची आहे, कारण हीच प्रोसेस फेशियलमध्ये खूप इम्पॉर्टंट असते. या प्रोसेसमुळेच आपल्या जे चेहऱ्यावरती घाण झालेली आहे किंवा जे ब्लॅक किंवा काळेपणा जो आलेला आहे तो निघून जाणार आहे. तर छान असं हे क्लिन्झिंग मिल्क चेहऱ्याला लावून घ्या आणि गळा अजिबात विसरायचा नाही. तर बघा, बरेच जण काय करतात, फक्त चेहऱ्यालाच सगळे प्रोडक्ट ॲप्लाय करतात आणि गळा विसरून जातात. तर तसं न करता गळा देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे, नाहीतर गळा जो आहे तो ब्लॅक दिसतो आणि आपला चेहरा जो आहे तो पांढरा दिसतो. तर बघा, अशा पद्धतीनं व्यवस्थित चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. छान असा मसाज करायचा आहे चेहऱ्याला. ओठांच्या खाली किंवा नाकाच्या साईडला जास्त प्रमाणात ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात, तर तिथं देखील छान मसाज करून घ्या. या पहिली स्टेप आहे, त्याने आपलं डीप क्लिनिंग होणार आहे. चेहऱ्यावरील घाण जे आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे. तर बघा, अशा पद्धतीनं छान असं मसाज करून घ्या. तुम्ही इथं थोडा वेळ द्या, 1 ते 2 मिनटं छान असं क्लिनिंग करून घ्या, छान मसाज करून घ्या. आणि अगदी आपण घरातीलच साहित्य इथं यूज केलेले आहेत सगळे, त्यामुळे याचा साईड इफेक्ट काहीही होणार नाही चेहऱ्याला. तर अशा पद्धतीने बघा, व्यवस्थित मसाज करून घ्या. आणि आपले असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तर बघा, 1-2 मिनटं छान क्लिन्झिंग झाल्यानंतर ओल्या कापडानं किंवा एखादा नॅपकिननं हे छान पुसून घ्या. मी तर माझ्याजवळ एक नॅपकिन ठेवलेलं आहे जे मी ओलं करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी एका टब घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून मला सारखं चेहरा धुण्यासाठी उठावं लागणार नाही. तर एक नॅपकिन आणि तुम्ही देखील थोडंसं पाणी घेऊन बसलात तर तुम्हाला देखील फेशियल करण्यासाठी सोपं पडेल. तर ही होती आपली क्लिन्झिंगची स्टेप. तर चेहरा जो आहे तो स्वच्छ असा क्लीन झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे स्क्रबिंग. तर स्क्रबिंगसाठी आपण जो बाउल बनवलेला आहे तो घ्यायचा आहे आता आणि छान चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. स्क्रबिंगसाठी आपण इथं तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. ते थोडंसं असं जास्त बारीक पिठासारखं न करता थोडंसं असं जाडभरडच ठेवायचं आहे, कारण हे आपण स्क्रबिंगसाठी यूज करणार आहोत. चेहरा जास्त घस असं घासायचा नाही आहे, नाहीतरी आपल्या चेहऱ्यावरती लाल कलरचे रॅशेस येऊ शकतात. एकदम स्मूथली असा आपल्याला मसाज करायचा आहे चेहऱ्याला. खूप छान आणि खूप मस्त असं हे होममेड फेशियल आहे. नक्की ट्राय करा सणासुदीला. अगदी पार्लरसारखा तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येणार आहे या फेशियलमुळे. तुम्हाला जर घरगुती कोरफड भेटली तर नक्कीच त्याचा तुम्ही रस काढून मिक्सरला फिरवून घेऊ शकता, थोडंसं बारीक करून. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित नाकाच्या साईडला, नाकावरती ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जास्त प्रमाणात असतात, तर व्यवस्थित हे मसाज करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ओठांच्या खाली देखील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात बऱ्याच जणांना,
त्याचबरोबर गळ्याला देखील आपल्याला व्यवस्थित स्क्रबिंग करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं छान असं स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. चेहरा जास्त घासू नका. तर बघा मी चेहरा जो आहे तो वॉश केलेला आहे. 1 ते 5 मिनिटानंतर मी चेहरा जो आहे तो वॉश केलेला आहे आणि या नॅपकिनच्या साहाय्याने पुसून घेतलेला आहे स्वच्छ परत एकदा. आणि ही प्रोसेस करत असतानाच मी स्टीमर जो आहे तो लावून ठेवलेला होता. आता आपल्याला छान वाफ घ्यायची आहे चेहऱ्याला, जेणेकरून आपले पोर्स ओपन होतील नाकावरचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढण्यासाठी. आणि आपण सहजरित्या स्टीमरच्या साहाय्याने किंवा वाफ घेतल्यामुळे ते ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स अगदी सहजपणे निघतील. तर जिथे जिथे तुम्हाला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत त्या ठिकाणी जरा जास्त वाफ घ्या. तर वाफ घेण्यासाठी मी इथं स्टीमर यूज केलेला आहे. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर काहीही हरकत नाही. आपल्या घरातीलच एखादं पातेलं घेऊन त्यामध्ये पाणी चांगलं गरम करून त्यातून वाफ येत असताना छान अशी चेहऱ्यावरती वाफ घ्यायची आहे, जेणेकरून डर्ट जे आहे ती निघून जाईल, पूर्णपणे क्लीन होईल चेहरा. थोड्याशा भांड्यात पाणी घेऊन नक्की तुम्ही देखील अशी स्टीम घेऊ शकता, जर तुमच्याकडे स्टीमर अवेलेबल नसेल तर. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं स्टीम घ्यायची आहे आपल्याला. आणि बघा स्टीम घेतल्यानंतर 1 ते 2 मिनिटं चेहरा न पुसता आपल्याला असं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढण्यासाठी हे एक रिमूव्हर भेटतं. अशी पिन भेटते, ऑनलाईन भेटून जाईल किंवा तुम्हाला कॉस्मेटिक स्टोअरमध्ये देखील भेटून जाईल. तर त्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत ते रिमूव्ह करायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती सहजरित्या चेहऱ्यावरील नाकावरील माझ्या ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघत आहेत. तर अशा पद्धतीनं या पिनच्या साहाय्याने मी ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून घेते. नक्की एकदा अशा पद्धतीनं अशा प्रकारे ॲलोवेराचं फेशियल करून पहा. खूप छान रिझल्ट आहे या फेशियलचा. आणि अगदी सिंपल स्टेप्स आहेत, घरातील साहित्य वापरून बनवलेल्या स्टेप्स आहेत. तर अशा पद्धतीनं जास्त ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पहिल्याच फेशियलमध्ये नका रिमूव्ह करून. नाक जे आहे ते प्रचंड प्रमाणात लाल होईल. पहिल्याच फेशियलमध्ये हे निघणार नाही आहे. तुम्ही फक्त ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही घरच्या घरी आठवड्यातून 1 ते 2 वेळा फक्त स्टीम घेऊन ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करू शकता. तर आता आपली 4थी स्टेप्स म्हणजे स्किन मसाज क्रीम ॲप्लाय करायची आहे. तर ही प्रोसेस जी आहे ते एकदम शांत चेहरा, एकदम शांत आणि एकदम हळूवार असे मसाज करायचे आहे आपल्या चेहऱ्याला. खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे ही. या स्टेपमध्ये ही जी आपण क्रीम बनवलेली आहे ती छान अशी आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्व होते, मुरते, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती छान ग्लो येतो. चेहरा जो आहे तो छान पांढरा होतो. तर अशा पद्धतीनं एकदम शांत असं मसाज करायचं आहे. तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुमच्या चेहऱ्यामध्ये ही क्रीम जी आहे ते ॲब्झॉर्व होत आहे, मुरत आहे. तर हळूहळू तुम्हाला जाणवेल की हे क्रीम मुरत आहे. तर तुम्ही थोडीशी अजून क्रीम घेऊन चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता. अजिबात फास्ट किंवा चेहरा जास्त घासून ही स्टेप करायची नाही. एकदम शांत प्रकारे तुम्हाला हे स्टेप करायचे आहे. छान असं चेहऱ्यामध्ये क्रीम ॲब्झॉर्व होते. अशा प्रकारे छान मसाज करा. डोळ्यांच्या खाली, नाकाच्या साईडला, ओठांच्या खाली, गळ्याला छान असं मसाज करा.
एक 4 ते 5 मिनटं छान मसाज करा. तुम्हाला जाणवत असेल क्रीम जी आहे ती पूर्ण माझ्या चेहऱ्यात जे आहे ते ॲब्झॉर्ब झालेली आहे. चेहऱ्यावरती आत्ताच तुम्हाला जाणवत असेल एक प्रकारचं ग्लो, चमक येताना तुम्हाला दिसत असेल. तर आता ही प्रोसेस जी आहे ती देखील आपल्याला 4 ते 5 मिनिटं करायची आहे. तर बघू शकता तुम्ही खूप शांत, खूप फ्रेश असं जाणवतं या स्टेपला. त्यानंतर बघा 5 मिनिटानंतर आपल्याला परत एकदा चेहरा जो आहे तो पुसून घ्यायचा आहे किंवा वॉश करायचा आहे. मी इथं नॅपकिन पाण्यामध्ये बुडवून छानपैकी पुसून घेतलेला आहे चेहरा, गळा. तुम्ही बघू शकताय माझ्या चेहऱ्यावरती चमक दिसत असेल तुम्हाला. ग्लो आलेला आहे चेहऱ्यावरती. तर अशा पद्धतीनं छान असा चेहरा पुसून घ्यायचा आहे. तुम्हाला चेहऱ्यावरती माझ्या चमक दिसत असेल. आणि आता सगळ्यात लास्टची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे फेस पॅक अप्लाय करायचा आहे आता चेहऱ्यावरती. तर या सगळ्या प्रोसेस करता करता माझा फेस पॅक थोडासा सुकलेला आहे. तर त्यात मी थोडंसं रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी ॲड केलेलं आहे आणि मला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता हे फेस पॅक जे आहे ते व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. छान प्रकारे असं तुमच्याकडे मेकअप ब्रश असेल तर तुम्ही त्याने देखील लावू शकता, नाहीतर असे बोटाच्या साहाय्याने देखील तुम्ही छान लावू शकता. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित आपला फेस पॅक जो आहे तो लावून घ्यायचा आहे. तर ही स्टेप जी आहे ती करण्याच्या आधी तुम्ही थोडं पॅच टेस्ट करून पहा. हातावर थोडेसे हे पॅक जे आहे ते लावून पहा. जर तुम्हाला जळजळ, चणचण किंवा काही रॅशेस आल्यासारखं जाणवलं तर तुम्ही नका लावू. तुमची त्वचा जी आहे तर जी जास्त सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही नक्की आधी स्टार्टिंगला पॅच टेस्ट करून पहा. त्यानंतरच हा फेस पॅक अप्लाय करा. शक्यतो तुम्हाला काही अशी जळजळ, चणचण नाही जाणवणार, कारण की आपण इथं घरगुती आणि इफेक्टिव्हच वस्तू जे आहेत ते ॲड केलेले आहेत. याचे साईड इफेक्ट शक्यतो काहीही होणार नाही आहेत. तर बघा अशा पद्धतीनं छान तुमच्या चेहऱ्यावरती पॅक जो आहे तो ॲप्लाय करून घ्यायचा आहे. तसेच आपल्याला मसाज या स्टेपला आपल्याला मसाज करायचा नाही आहे, फक्त पॅक जो आहे तो चेहऱ्याला छान लावून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पूर्ण चेहऱ्याला पॅक लावायचा आहे. आणि हा पॅक जो आहे तो आपल्याला 10 मिनिटं असंच सुकण्यासाठी आता ठेवून द्यायचा आहे. तर 10 मिनिटानंतर मग वॉश केल्यानंतर तुम्हाला चेहरा माझा दिसत असेल किती फ्रेश, तजेलदार माझा चेहरा वाटतोय पहा. चेहऱ्यावरती चमक दिसत असेल तुम्हाला माझ्या. आणि आपण पार्लरमध्ये फेशियल केल्यानंतर जसं आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जास्त ग्लो जाणवतो, तसाच या फेशियलचा देखील तुम्हाला दुसऱ्या दिवशी आणखीन जास्त ग्लो जाणवणार आहे. आणि लास्टला चेहरा स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर तुमच्याकडे कोणतं अवेलेबल असेल तर तुम्ही ते देखील लावू शकता, किंवा तुम्ही आपण जे रोज वॉटर ॲड केलेलं होतं ते देखील चेहऱ्याला थोडंसं लावून शांत असं एक 10 मिनटं पडून राहा. तुम्हाला खूप फ्रेश असं जाणवेल. तर नक्की ट्राय करून पहा आणि रिझल्ट कॉमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.